जरा बोलायचं होतं मला. अमोल, तो शतपावली करतोय बाबा आणि बापूंबरोबर. बोल ना, काय बोलायचं? अर्जुन, तू चिडलायस का माझ्यावर? अर्जुन, आप्पे, मला कधी कधी अमोलची जरा जास्तच काळजी वाटते. हे बघ, तुझी काळजी वाटणं साहजिक आहे. मी माझ्या परीनं जेवढं करायचं तेवढं अमोलसाठी करतेय रे. आप्पे, ते मला दिसत नाही. मला कळतंय का सगळं? अर्जुन, काल तू जे काही बोललास ना, मला खरंच वाईट वाटलं रे. तरी तुला दुखवण्याशिवाय दुसरं काय केलं? असं नाहीये काही. आप्पे, सॉरी. मी जरा जास्त विचार करत होतो अमोलबद्दल, त्यामुळं तुला थोडं बोललो. अर्जुन, हे बघ, आता मला वाटतं की आपल्यामध्ये अजून काही प्रॉब्लेम्स नको यायला. आणि आता अमोलला पाहिजे तसं अख्खं घर एकत्र राहिलंय की, त्यामुळे एकाचं चुकलं तर बाकी सगळे आहेत ना सांभाळून घ्यायला. हा, आणि आत्ता तसं काळजी करण्यासारखं काही नाहीच आहे. हे बघ, आणि बाप म्हणून मला तुझी काळजी कळतीये. आपण दोघं मिळून घेऊया ना अमोलची काळजी. म्हणजे काय अडचण आली तर एकमेकांना दोष देण्यापेक्षा आपण दोघं मिळून घेऊ सांभाळून सगळं. थँक्यू. आप्पे, तुला खरं सांगू का, अमोल आत्ता आपल्या घरच्यांच्या सगळ्यांची सावली खाली आहे. तोपर्यंत ठीक आहे सगळं, ओके. पण त्याला बाहेर कोणाची वाईट संगत लागते का, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. काय वाढत्या वयात पोरांचं पाऊल चुकतं का? आणि मग उगाच, तुला कळतंय. अर्जुन, अरे पण आपण आपल्या शिकवणीवर विश्वास ठेवूया ना. आणि मला माहिती आहे आपल्या अमोलला सगळ्या गोष्टींची जाणीव आहे रे. आप्पे, सॉरी. मी तुला जास्त बोललो असेल, तुझ्या मनाला लागला असेल तर सॉरी. हे बघ, तसं नाही. काही चुकलं ना तर आपण एकमेकांवर चिडू, ओरडून बोलू, लागेल असं बोलू, पण नंतर आपण एकमेकांना सांभाळून घेऊया, एवढंच माझं म्हणणं आहे. असं म्हणतेस? ठरलं तर मग आप्पे, आजपासून आपण अमोलला एक चांगला माणूस बनवण्याचा प्रयत्न करू. येस अर्जुन सर. रुपाली, झाली का मेथीची भाजी? हो, झाली झाली, आलेच. काही म्हणा, मेथीची भाजी म्हणले की तुमचा आवाज आपोआप वाढतो. अहो, तुम्हाला सांगते, काल मी बाजारात गेले होते. अख्खा बाजार पालता घातला, पण मला कुठंच मेथी दिसली नाही. शेवटी येता येता कोपऱ्यावरती आजींकडे होती, तिथून घेऊन आले मग. हा ग, मेथीच्या भाजीचा सीझन नाही ना, आणि त्यात पावसाळ्यात कुठं टिकते. पण तुला सांगतो रुपाली, आसगावला असताना पावसाळ्यात सुद्धा मेथीची भाजी खायला मिळायची. ते फक्त विना काकामुळे. अहो, काय झालं? अचानक तुमचा चेहरा असा पडला. रुपाली, आपण इथे असं एकटे राहतोय, याचं तुला काहीच वाटत नाही का? हो, असं कसं म्हणता तुम्ही? काहीच वाटत नाही, मलाही वाटतं ना. पण ना, हे सगळं त्या अपर्णामुळे झालंय. मला तर तिचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही. रुपाली, कुठून द्वेष भरलाय का तुझ्या मनात अपर्णाबद्दल एवढा? आणि काय हवंय तुला नेमकं या ठिकाणी? माझं सोडा, पण तुम्हाला काय झालं अचानक असं एवढं चिडायला? माझी म्हणावी तशी फक्त दोन माणसं आहेत या जगात, विनय काका आणि अर्जुन. आणि त्यांच्यापासून पण मी दुरावलोय आता. याला सुद्धा कारणीभूत ती अपर्णाच आहे. तसं असतं ना तर आपण आनंदी आणि ती दुःखात असते, पण तसं नाही. बेवारशासारखे आपण एकटे पडलोय, आणि अपर्णासोबत संपूर्ण कुटुंब आहे, संपूर्ण कुटुंब. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? रुपाली, प्लीज, आपण हा राग सोडून सगळे एकत्रित आनंदानं राहायला जाऊया ना. अहो, पण हा निर्णय तुमचाच होता ना. तुम्ही मला इकडे घेऊन आलात. हो, मी विनय काकाला भेटायला गेलो ना, तेव्हा त्याला पण म्हणालो, मन आणि मत जुळल्याशिवाय उमरानं ओलांडलेलाच बरा. आणि तुला इकडे घेऊन आलो म्हणजे मला वाटलं होतं की वेळ जाईल तसं सगळं ठीक होईल, पण काहीच ठीक होत नाही. मला पैसा, जमीन काही नको, मला आपली माणसं जपायची आहेत. अहो, काय बोलताय तुम्ही? हे आपला त्या घरात किती अपमान झालेला आहे माहिती आहे ना तुम्हाला? हो, पण त्याला कारणीभूत आपणच आहोत ना. अपर्णा आणि अर्जुन एकत्र येऊ नयेत म्हणून नको त्या गोष्टी कुणी केल्या. अच्छा, म्हणजे आता तुम्हीच फक्त राहिला होतात मला दोष द्यायचं? मी दोष देत नाहीये रुपाली, पण मला सांग, अमोलशिवाय आपलं काय भविष्य आहे? मग का राग डोक्यात ठेवायचा आपण? हो, कारण मला अमोल विषयी राग नाहीच आहे. मला फक्त त्या अपर्णाचा प्रॉब्लेम आहे. एकटेपणा मरणापेक्षा पण वाईट असतो हे कळून सुद्धा तुझ्या डोक्यातनं राग जात नाहीये. याचंच नवल वाटतंय मला.
कॉलेजमधून आलं की असं एकटं जेवावं लागतं. आपलं असं कोणीच नाही अशी भावना होती. हे बघा, काही झालं तरी मी त्या घरी येणार नाही म्हणजे नाही. ठीक आहे, अहो जेवण भूक सहन होईल मला आता, पण माझ्या माणसांचा दुरावा नाही सहन होत. हा माणूस मनाने किती हळवा आहे हे माहिती आहे मला, आणि हे एक दिवस होणारच होतं. आणि त्यात ती मनी मावशी, एक काम सांगितले तिला ते सुद्धा धड होत नाही तिच्याच्याने. थोडं कोमट केलंय तेल, हेच चोळा. बेस्ट बेस्ट बापू. अहो यातनं एवढा मोकळं झालं ना की व्यायाम वाढवूया बघा आपण. आजोबा, आपण आता उद्यापासून बाबाला सूर्य नमस्कार घालायला सांगूया. बर बर सांगूया. पण अमोल, हे तुझ्या दिप्या मामाला सांगू नको, नाहीतर तो नाश्त्याला येईल सकाळी. अमोल, पर आता तुला झोपायचं नाही का? नाही आजोबा, मी थोड्या वेळाने जाईन झोपाय. अरे पण अमोल बाळा, तुझी झोपायची वेळ झाली की आता. बापू, आजोबा मग काहीच कसं करत नाही हो. म्हणजे अहो, मी लगेच घेतो मा आणि बाबाला. वेळ कसं मिळेल बरं? आपल्याला त्याची बांधणी पूर्ण संपवायची असती तर वेळ द्यावा लागेल ना. हा बरोबर आहे तुझा अमोल बाळा. अरे पण तू मा आणि बाबांसोबत असतील ना तर ते लय आनंदी राहतात रे. ते अशी एकटे राहिले ना तर त्यांची भांडण्याची शक्यता जास्त आहे. हे एकदम बराबर बोलला बघा बापू. पर बापू, काय बी म्हणा, आप्पी ना अर्जुनचं ना दोघांचं एकमेकांवरती लय प्रेम आहे. वय वय खरं आहे अगदी. अहो 7 वर्ष लांब राहिले पण वेगळे झाले ना ते एकमेकांपासून. पण बापू, बापांनी तर आर्या मावशी सोबत लग्न करायचं ठरवलं होतं ना. अरे अमोल बाळा, तो निर्णय तुझ्या बाबाचा मनापासून नव्हताच. त्यानं दबावाखाली निर्णय घेतला होता. म्हणजे आजोबा, नाही म्हणजे अमोल बाळा ऐक की, जो निर्णय घेतला होता ना त्यात तुझ्या बाबाची काय बी चूक नव्हती. पण आता तू आनंदी आहेस का नाही बाळा? हो बापू, थांबा. मा, बाबा, मा, बाबा, मा, बाबा. काय 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 बोलवण्याची पद्धत आहे ही? तू दीपे मामा आणि मोना मामी झोपलीये, उठतील ना ते. काय रे, काय झालं? मा, बाबा, आज तुमच्या दोघांना एक गोष्ट सांगायची. गोष्ट सांगायची, सांगा. अरे पण अमोल बाळा, एवढ्या गडबडीने का बोलवलेस तू त्यांना? मला तुम्हा सर्वांना थँक्यू म्हणायचे, ते पण एकत्र. थँक्यू. ते कशासाठी? बाबा, आली आजची टेस्ट तुम्हा सर्वांमुळे पूर्ण झाली ना. अच्छा, म्हणून का? हो मा, तुम्हा सर्वांनी माझी मदत केली म्हणून मी टेस्ट पूर्ण करू शकलो. थँक्यू. अरे अमोल बाळा, तू अशा रोज टेस्ट आण, आपण त्या रोज पूर्ण करू. हा ओ, त्याची जास्त मागं लागला ना तर उद्यापासून खरंच टेस्ट घेऊन येईल घरी. बाबा, जशी आपण सर्वांनी टेस्ट सोडवली ना तसंच आपण सर्वांनी एकत्र राहू असं वाटतं मला. अरे अमोल, आता आहेत की सगळे एकत्र. हो बाळा, आता आम्ही एकमेकांना सोडून कुठेच जाणार नाही. आणि आता ही फॅमिली आहे ना, तुझ्या इथून पुढच्या सगळ्या टेस्ट एकत्रच सोडवणार. अर्जुन, असं नको म्हणू त्याला, नाहीतर तो अभ्यास करायचाच बंद करेल. मला खूप आता झोप आली. मी सकाळी लवकर उठलो होतो ना. चला चला झोपायला. तुम्ही पण आराम करा. हो हो करतो करतो. चला. द्या इकडे मी ठेवतो. द्या. अहो नको राहू. अहो द्या. ठेवतो की हो. जास्त वेळ थांबणं धोक्याचं. तरी मी मोनाला निघताना फोन केला होता की बाई येऊन थांब. ही अजून आली नाही. थांबून चालणार नाही. पण ते थांबा ना, कुठे निघालात तुम्ही? अगं मोना, किती वेळ? रुपालीताई, तुम्हाला असं भेटणं म्हणजे ना या घरातनं बाहेर निघायची लक्षणं आहेत. मोना, अहो आता माझ्यावर चिडून काय फायदा नाहीये. हा, तुम्ही मला फोन कशासाठी केला होता ना ते सांगा. हे मोना, मी काय तुला रस्त्यावर पडलेली वाटली का?
की तू ऑर्डर सोडशील आणि मी ऐकेन? हे बघ, तुझ्याच भल्याचं होतं म्हणून मी तुला इथं बोलवलं होतं. पण जाऊ दे, तुला तर ऐकायचंच नाही ना, आणि वेळ पण नाही ना तुला. जाते मी. अहो रुपाली ताई, अहो थांबा ना, मला ऐकायचं नाहीये असं कुठे बोलले मी? अहो मला जरा भीती वाटते ना, म्हणून जे काय आहे ते पटकन सांगा असं म्हणायचं होतं मला. हा. आता कसं? बाकी काही नाही हो ना. आत्ता घरात काय परिस्थिती चालू आहे हे विचारायला बोलवले मी तुला. अहो आता काय असणार आहे तेव्हा? सगळे एकत्र आलेत आणि मस्त आनंदी आनंद सुरू आहे आणि सगळ्यांची कामं मात्र माझ्या डोक्यावर. आणि तुझ्या घरात काय चाललंय? अहो माझं घर काही वेगळं आहे का? अहो रुपाली ताई, मी इथंच राहते ना. अरे हो, तुम्ही आश्रित आहे ना अपर्णाचे, विसरलेच होते मी. रुपाली ताई, अहो तुम्ही मोठे आहात म्हणून मी तुमचं ऐकून घेते. याचा अर्थ असा नाही हा की तुम्ही काहीही बोलाल आणि मी सगळं ऐकून घेईन. अहो तुम्ही हे सगळं काय बोलताय? का? काही चुकीचं बोलले का मी? अगं, अपर्णा आणि भाऊजी सांगणार तसंच जर तुम्ही वागत असाल तर याला आश्रितच म्हणतात ना. रुपाली ताई, आम्ही जरी इथे राहत असतो ना तरी आमचा मी कमवतो आणि खातो, हे लक्षात असू दे तुमच्या. पण मोना, या घरात तुझ्या हक्काचं काय ते सांग ना. अगं, मी बोलता बोलता सहज तुला आश्रित म्हणाले, पण उद्या बाकी सगळे म्हणायला मागं पुढं बघणार नाही तर? अहो का म्हणतील रुपाली ताई? अहो आता आमच्या हक्काची जमीन वंश आमच्या नावावर करणारच आहेत ना. हा, हे सगळं कळतंय मला, पण त्यामुळे तू घरावर ताबा नाही सांगू शकणार ना. म्हणजे? अगं मोना, ही आपण नाही ना गाजर दाखवून अडकवतीये तुला. आता तुझीच जमीन तू मला दिली. कशी दिली? उपकार केल्यासारखी दिली. अगं ती जमीन तुमचीच होती ना, मग तुमच्याच नावावर करणारी हे आपण आहे तरी कोण ग? हो रुपाली ताई, बरोबर आहे तुमचं. अहो मला पण ना एक खटकलंच होतं, पण नक्की काय बोलावं ना तेच कळलं नाही मला. मोना, अगं आत्ताच वेळ आहे, आणि हे जर असंच चालू राहिलं ना तर तुम्हा नवरा बायकोंना काय किंमत राहणार अगं या घरात? अहो रुपाली ताई, आता तुम्हीच मला सांगा, मी करू तरी काय करू? ए बाई, तू काय करायचं आणि काय करायचं नाही हे काही मी तुला सांगणार नाही. पण एक गोष्ट लक्षात घे, अपर्णा आणि भाऊजी जर असेच एकत्र राहिले ना तर तुझं या घरात काहीच चालणार नाही. अहो रुपाली ताई, पण आपण प्रयत्न केलेच ना त्यांना वेगळं करण्याचे. पण ते सगळे आपल्यावरच उलटले ना मोना. आणि हे बघ, तुला तुझं आणि तुझ्या मुलांचं भविष्य जर चांगलं हवं असेल ना तर त्या दोघांना वेगळं कर. ठीक आहे, म्हणजे मी प्रयत्न करते, पण ते छोटे सरकार एक आहेत ना, अहो ते असं सगळं करू देतील मला नाही वाटत. हे मोना, अगं एवढी मोठी घोडी झालीस ना तू, आणि एवढ्या लहान मुलाला घाबरतेस? तू जर आत्ता घाबरलीस ना तर उद्या तुझी मुलं तुला घाबरणार नाही. आणि तुला घरात आदर हवा असेल ना तर मी जे काय बोलले ना त्याचा नीट विचार कर. हा? अहो रुपाली ताई, पण आदर मिळतो मला या घरात. अगं बाई मोना, असला उसना आदर काय कामाचा आहे? हा? आणि हे बघ, ते दोघं तुला असेच राबवून घेत राहणार? काय करताय तिकडे तुम्ही? अहो ते रेंज नाहीये ना घरात म्हणून फोन करायला आली. काय तुम्ही असं एवढ्या रातचं इकडं असं एकट्या पोरीने हिंडू नये. चला मला घरात. हो हा, चला. हो. हा. नाही नाही, या मनीची नजर कधी चुकायची नाही. ही नक्की कुणाशी तरी बोलत असणार आहे. आत्ता नाही गावली, पण परत नक्की गावली मोनी. रुपाली, अगं ते हे घ्या रुमाल. तुम्ही किती माझ्यावर रागवला ना तरी माझ्याशिवाय तुमचं पान हालत नाही हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. याचा फायदा घ्यायचं ठरवलंयस का या ठिकाणी? काय बोलताय तुम्ही हे? अहो, तुमच्यासाठी मी जे करते ते मनापासून करते, इच्छेने करते माझ्या. जबरदस्ती किंवा जबाबदारी म्हणून नाही करत मी हे सगळं. ठीक आहे,
मग माझं ऐक, अपर्णावरचा राग सोड. हे बघा, मागच्या दिवसात जे काही घडून गेले त्यानंतर तुम्ही म्हणताय ते खरंच माझ्यासाठी अवघड आहे. पण मी तुमच्यासाठी प्रयत्न करेन. रुपाली, मला माहिती आहे तुलाही या घरातला एकटेपणा रितेपणा नाही सहन होते, पण त्यासाठी आपल्याला आपली माणसं पुन्हा जोडावी लागते. हे बघा, मला फक्त तुम्ही आनंदी पाहिजे. पण तुम्ही जे काय बोललात त्याबद्दलचा माझा निर्णय मी तुम्हाला काल सांगितला. रुपाली, अगं तुला अमोलची पण आठवण येत नाही का? अगं मी तिकडे होतो ना तेव्हा घरी नसायचो जास्त, पण कॉलेज सुटल्यावर संध्याकाळी अमोलचा जो सहवास मिळायचा ना त्याची सवय झाली आहे मला. कळतंय मला, आणि मलाही आठवण येतेच की अमोलची. पण आपण परत जर त्या घरी गेलो ना तर आपला अपमानच होईल. नाही नाही, मी बोलेन त्यांच्याशी, कुणी अपमान करणार नाही आपला. मी आजच अर्जुन आणि विनय काकाची गाठ घेतो. मला शंका वाटते, पण तुमच्यासाठी मी माझा निर्णय बदलायला तयार आहे. थँक्यू रुपाली. पण मला अजूनही वाटतं की ती लोक आपल्याला घरात नाही घेणार, कारण मी जे वागले आहे ते त्यांच्या लेखी चुकीचंच आहे ना. हो, पण तिकडे अमोल आहे ना, आणि मला अमोलसोबत राहायचं आहे रुपाली. मी आजच विनय काकाला आणि अर्जुनला सांगतो. ठीक आहे. चल, येतो मी. काय काय गडबड? नाश्ता तयार आहे ना? तयार झालाय नाश्ता. तुम्ही एक काम करा, सगळ्यांना थोडं थांबा म्हणा, मी लगेच जाऊन येते. अहो नाही फुयेजी, सकाळी ना सगळ्यांनी व्यायाम केलेला असतो, मग कुणाला भूक आवरत नाही, म्हणून पटकन घेऊन नाश्ता करायला. झालं तयार आहे. बापरे फुयेजी, हो सगळ्यांचा आवरण्याच्या आधी नाश्ता तयार, जेवणाची पण तयारी केली वाटतं. मी चपात्याचं पीठ बी पळून ठेवलंय आणि भाजी बी करून ठेवली. भुयाजी, कशाला गडबड करायची एवढी? आधीच वय झालंय तुमचं, जरा न्यार घ्यायचं. अहो साहेब, जरा ना मला बाहेर जाऊन यायचं होतं. म्हणून. म्हणजे तुमचा खाजगी प्रश्न आहे हा, पण मी विचारू शकते का कुठे निघाला? नाही नाही, म्हणजे आता विचारायला तर सांगायला पाहिजे ना. तुम्हाला सांगू का साहेब, ये ना अक्कल आहे ना माझी, राहून राहून ना लई दुखत असते बघा. म्हणून ना तिच्यासाठी जरा गोळ्या घेऊन येते ना. बरं बरं, नाही तसं नाही काही, पण ते कणिक अशी खूप वेळ मळून ठेवलेली बरी नाही ना. आपल्या घरात सगळ्यांना ताजं खायची सवय आहे. नाही, ती काळजी नका करू, व्हायला सांगेल तुम्ही. बरं ठीक आहे, या जाऊन. येते लवकर येते. पाणी मृत आहे बरं का. नाही पण तू नको काळजी करू. या मनी मावशी स्वतःला कितीही हुशार समजू दे, त्यांनी एक पाऊल टाकलं ना अर्जुन, तर पुढची 2 पावलं मी आधीच टाकलेली असते. बरोबर आहे, पण आमोले घरात जे काय करशील विचार करून कर, काहीतरी चुकीचं नको. नाही होणार, मी आहे ना. चल मी घेतो आवरून. हा. वकील साहेब येऊ का? अरे या मावशी या. बसा. शाबास. कशात मावशी? आता ग बया, म्हणजे तू ओळख विसरला नाही होय माझी अजून? तुम्हाला विसरून कसं चालेल? नाही बरोबर आहे म्हणा ते पण, कारण कोण कधी कुठं कसं उपयोगाला येईल सांगता येत नाही ना, म्हणून. त्यात तुम्ही माझ्या मित्राची आहे, तुमचं काम करणार नाही तर कोणाचं करणार? लाखात बोललास बघ बाबा. मावशी, हा असा अवतार का केलाय? हे असे सारखे सारखे प्रश्न विचारायची सवय गेली नाही वाटतं तुझी अजून? आता वकील आहे म्हणल्यावर तेवढं चालणारच ना. बरं ते जाऊ द्या,
संकल्प कसा आहे? अहो लहानपणापासूनची मैत्री आमची, एका वर्गात होतो आम्ही. नाही नाही बरं आहे की, बरं आहे हा. पण भेटतच नाही अलीकडे. भेटल भेटल. बरं मी काय म्हणते, आपण आता ज्या कामासाठी इथं आलोय ते करू की लवकर. अहो एवढी गडबड कसली आहे? आता काय सांगू बाबा तुला, मी ना एका ठिकाणी काम करते, मग ती तुम्हाला वेळेत पोचायला पाहिजे ना, म्हणून. हा मी तुम्हाला कागदपत्र आणायला सांगितली होती. आणल्यात की, हे बघ. हा हे बघा.